आज आपण करूयात करडईची पीठ पेरून भाजी. भाजीसाठी मी इथे करडई निवडून स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे. भाजीसाठी 2 मोठे चमचे तेल घेतले. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे, थोडासा हिंग, गॅस बारीक करून थोडीशी हळद आणि ठेचलेला लसूण घालायचा आहे. लसूण छान गुलाबी रंगावर परतून झाला की त्याच्यामध्ये करडईची भाजी घालायची आहे. आत्ता जरी भाजी जास्त दिसत असली तरी परतल्यानंतर पालेभाज्या या कमी होतात, त्यामुळे पालेभाज्यांना मीठ नेहमी नंतर घालायचं. परतून झाल्यावर भाजी निम्मी झालेली आहे. आता या स्टेजला भाजीमध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. मी मीठ थोडंसं जास्त घालणार आहे, कारण आपण ही भाजी पीठ पेरून करणार आहे. त्यामुळे भाजी आणि पीठ दोन्हीचा अंदाज घेऊन मीठ घातलेलं आहे. आता मी भाजीमध्ये 2 मोठे चमचे डाळीचं पीठ घालणार आहे. पीठ घालून भाजी एकसारखी करून घ्यायची आहे आणि जर वाटलं तर परत थोडंसं आपण डाळीचं पीठ घालणार आहे. भाजी किंचित सैलसर वाटत होती म्हणून मी भाजीमध्ये अजून 2 चमचे डाळीचं पीठ घातलेलं आहे. व्यवस्थित डाळीचं पीठ भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. खूप कोरडी पण करायची नाही आणि खूप ओलसर पण ही भाजी ठेवायची नाही आहे. फोडणीत आपण हिरव्या मिरच्या घातल्या नव्हत्या, त्यामुळे मी आता इथे चवीपुरतं लाल तिखट घालणार आहे. जर तुम्हाला मिरच्या आवडत असतील तर तुम्ही फोडणीमध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. भाजी व्यवस्थित परतून झाकण ठेवून 1 वाफ काढून घ्यायची आहे. झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत. भाजीला मस्त वाफ आलेली आहे. आपली करडईची भाजी खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम भाकरीबरोबर, पोळीबरोबर ही भाजी खूप छान लागते. विशेषतः भाकरीबरोबर ही भाजी खूप सुंदर लागते. अतिशय सोपी अशी ही भाजी नक्की करून बघा. घरचे ताजे पौष्टिक अन्न खा आणि निरोगी रहा. धन्यवाद.